नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुमच्या नवीन आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत करत आहे। आपल्या चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरेल याच पद्धतीने आपले कंटेंट बनवले जातात। प्रत्येक व्हिडिओने एकाला तरी फायदा झाला पाहिजे असा यामागे माझा उद्देश असतो आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतोय हे ऐकून छानही वाटतंय। चला तर मग त्याचबरोबरीने आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि थोडीशी ॲडव्हान्स लेवलची टेक्निक घेऊन आलेली आहे, जी आपण ऑलरेडी आधी बघितलेली आहे। त्यातलीच ॲडव्हान्स टेक्निक आज आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा। आणि हो, चॅनल नवीन आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा। चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओने तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देते। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर दररोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ येत असतो, तो बघायला विसरू नका। चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले टेक्निक काय आहे, तिचं नाव काय आहे हे मी तुम्हाला सांगते। ही जी टेक्निक आहे ही आपण ऑलरेडी आधी बघितलेली आहे। टेक्निकचं नाव आहे मिरर टेक्निक। आता तुम्ही म्हणाल की ताई आपण ही टेक्निक आधी बघितलेली आहे, तर ती वेगळी टेक्निक होती, म्हणजे ती होती मिरर टेक्निक। आणि आज आपण जी बघणार आहोत ती आहे ॲडव्हान्स लेवल मिरर टेक्निक, ज्याचं नाव आहे 7x7 मिरर फॉर्म्युला। ह्या टेक्निकचं नाव आहे। टेक्निक अगदी थोडीफार सेम आहे, पण यामध्ये 7 स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहेत। ते कसं काय सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिले ही टेक्निक करण्यासाठी आपल्याला आपल्या म्हणजे घरामध्ये एक छान असा आरसा हवा आहे। अगदी तुमच्या बेडरूम मध्ये असेल, तुमच्या वॉशरूम मध्ये असेल तरीही चालेल, पण अशा ठिकाणी पाहिजे जिथे तुम्ही एकट्या ही टेक्निक करू शकता। म्हणजे कोणाचाही डिस्टर्बन्स तुम्हाला नकोय, कोणी तुम्हाला टोकायला नकोय की हे काय करतेय, असं करून काही होणार नाहीये असं कोणीही म्हणायला नकोय। म्हणजे ही टेक्निक कधी करायची तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला करायची आहे। 7 दिवस ही टेक्निक करायची आहे। सकाळी उठले तुम्ही, सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिले चेहऱ्यावर पाणी मारायचं आहे। चेहरा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्रश, अंघोळ करायच्या आधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला, मस्त चेहरा आपला पुसून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला आरसा। सगळ्यात पहिले सकाळी आपल्याला आपला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे, त्यानंतर चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मग आपल्याला आपल्या आरशासमोर जायचं आहे। अगदी वॉशरूम मधला आरसा असू द्या, तुमच्या बेडरूम मध्ये असा आरसा असू द्या, फक्त आरसा कुठेही तुटलेला नसावा, आरसा अगदी स्वच्छ आणि अगदी व्यवस्थित असावा। अशाच आरशामध्ये बघून आपल्याला ही टेक्निक करायची आहे। सगळ्यात पहिले आरशामध्ये स्वतःला बघायचं, मनामध्ये कोणताही निगेटिव्ह विचार करायचा नाहीये आणि मग आपल्याला एक वाक्य बोलायचं आहे। आता वाक्य बोलताना सगळ्यात पहिले आपण आपल्या नजरेकडे बघायचं आहे, म्हणजे आपण आरशामध्ये आपलंच प्रतिबिंब बघतो आणि आपल्यालाच आपल्या नजरेमध्ये बघायचं आहे। आता ही टेक्निक खूप म्हणजे आत्ताचीच आहे असं नाहीये, ही टेक्निक अगदी खूप जुनी आहे। जेव्हा आरसे नव्हते, ही टेक्निक कशी केली जायची, ऋषी मुनींच्या काळातली टेक्निक आहे। आरसे नव्हते तेव्हा ते पाण्यामध्ये बघून ही टेक्निक, म्हणजे पाण्यामध्ये बघून टेक्निक नाही म्हणता येणार, पण पाण्यामध्ये बघून ते स्वतःला चार्ज करायचे। पाण्यामध्ये बघा आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसतं, ते स्वतःकडे बघूनच त्यांचे जे काही वाक्य आहे, त्यांना जे काही पॉझिटिव्ह वाक्य बोलायचे आहे ते बोलायचे। तीच प्रथा चालू आहे, थोडी थोडी त्याच्यामध्ये चेंजेस झाले आणि आता पुन्हा तेच आपल्याला करायचं आहे। काय करायचं सांगितलं, आरशामध्ये बघायचं, स्वतःच्या डोळ्यामध्ये बघायचं। त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला हात हा आपल्या राईट चेस्टवर ठेवायचा आहे। तर राईट चेस्टवर हात ठेवला, तुम्हाला फ्रंट कॅमेरामुळे लेफ्ट वाटत असेल पण राईट आहे। राईट चेस्टवर हात ठेवला की म्हणायचं आहे, मी खूप पॉवरफुल आहे, मी खूप पॉवरफुल आहे, मी खूप पॉवरफुल आहे। अगदी फील करून आपल्याला ते म्हणायचं आहे, फक्त एकदा नाही, चालेल 4-5 वेळेस म्हणा, मी खूप पॉवरफुल आहे, मी खूप पॉवरफुल आहे, मी खूप पॉवरफुल आहे असं आपल्याला म्हणायचं आहे। यानंतर दुसऱ्यांदा हा हात आपल्याला ह्या चेस्टवर किंवा तुम्ही दुसरा हात ह्या चेस्टवर ठेवायचा आणि मग म्हणायचं आहे, मी डिझर्विंग आहे, मी डिझर्विंग आहे, मी डिझर्विंग आहे, मी डिझर्विंग आहे। डिझर्विंग आहे म्हणजे काय, तर तुम्ही जे काही तुम्हाला मिळतंय ते तुमच्या अपेक्षा बाहेरचं जरी असेल तरी पण तुम्ही त्यासाठी डिझर्व आहात, म्हणून म्हणायचे मी डिझर्विंग आहे, हे असं म्हणायचं सेकंड टाइम। थर्ड वेळेस आरशामध्ये आपल्यालाच बघायचं आणि अगदी छान अशी स्माइल करायची आहे आणि मग आपल्याला म्हणायचं आहे की मी खूप लकी आहे, मी खूप लकी आहे, मी खूप लकी आहे। हे झालं तिसरी स्टेप। चौथी स्टेप,
आपल्याला हात हे असे वर करायचे आहे, हात वर करायचे आणि मग म्हणायचे आहे की माझ्याकडे अबंडन्स आहे, माझ्याकडे अबंडन्स आहे, माझ्याकडे अबंडन्स आहे, असं आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर 5वी स्टेप जी आहे ती स्वतःकडे बोट करून म्हणायची आहे, मी मॅग्नेटिक आहे. म्हणजेच पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो, पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो, पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. ही झाली 5वी स्टेप. आता जी 6वी स्टेप आहे ती आहे हात आपल्याला पूर्ण ओपन करायचे, म्हणजे पूर्ण असे हात करतो ना आपण, पूर्ण असे हात ओपन करायचे आणि मग स्वतःला बघून म्हणायचं ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी या स्वतःहून माझ्याकडे येतात, नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी या स्वतःहून माझ्याकडे येतात, असं आपल्याला म्हणायचं आहे. ही झाली 6th स्टेप. आता आहे 7th स्टेप. आरशाला पूर्ण असा हात लावायचा आणि मग आपल्याला म्हणायचं आहे मी माझं आयुष्य स्वतः घडवते, मी माझं आयुष्य स्वतः घडवते, मी माझं आयुष्य स्वतः घडवते. झाली 7वी स्टेप. परत एकदा सांगते, पहिली आपल्याला लेफ्ट म्हणजे राईट चेस्टवर हात ठेवून म्हणायचं मी पॉवरफुल आहे. सेकंड लेफ्ट चेस्टवर हात ठेवून म्हणायचं मी डिझर्विंग आहे. थर्ड स्माइल करत म्हणायचं मी लकी आहे. फोर्थ आपला हात हा वर करायचा आणि म्हणायचं माझ्याकडे अबंडन्स आहे. फिफ्थ आपल्याकडे बोट दाखवून म्हणायचं मी मॅग्नेटिक आहे, पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. 6 हात असा लांब करून म्हणायचा आहे ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे सहज येते, ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे सहज येते. आणि 7th मिररला असे 2 हात लावायचे आणि मग म्हणायचं मी माझं स्वतःचं आयुष्य स्वतः घडवू शकते. हे 7 वाक्य आपल्याला कंटिन्युअसली म्हणायचे आहे. म्हणताना चेहऱ्यावर छान अशी स्माइल असावी, मनामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार असावा, कोणत्या एका इच्छेसाठी करायचं नाहीये. या स्टेपने तुमचे एक नाही तर अनेक इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे फक्त मनामध्ये कुठेतरी विश्वास ठेवा आणि मग करा. तुम्हाला याचा खूप पॉझिटिव्ह असा बदल दिसेल. शुक्रवारी पासूनच आपल्याला ही टेक्निक करायची आहे. कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही या टेक्निकला सुरुवात करू शकता. तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यानंतर येणारा कोणत्याही शुक्रवारी टेक्निकला सुरुवात करा. नक्की टेक्निक करून बघा, कारण टेक्निक खूप प्रभावी आहे. तुम्हाला याचा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच खूप सुंदर असा अनुभव येईल. चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर कमेंटमध्ये आय एम मनी मॅग्नेट किंवा थँक्यू युनिवर्स अशी कमेंट करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.